नमस्कार मित्रांनो, मी विराज कदम तुमचं सर्व स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल द गेम ऑफ ट्रॅव्हल। आत्ता वाजले 8:30। आज आपण जाणार सगुणा बागेमध्ये। चला मग जाऊया। मित्रांनो, आता आम्ही सगुणा बागेमध्ये पोहोचलो आहे। हे पाहू शकता, एंट्री गेट इथे मागे। आता इथून जायचं आतमध्ये, तर बघू माझ्या काय येते ती। चला तो आम्ही सगुणा बागेमध्ये आता आलो आहे, ते एंटर केलं। आता पहिले नाश्ता करू, मग पुरी उपमा आहे आणि सांबार आहे। ह्या ज्यात मी पाहताय भाज्या आहेत, ह्या गावठी भाज्या आहेत। या तुम्ही खरेदी पण करू शकता, इथे फ्रेश आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बांबूपासून टोपल्या बनवण्याचं काम सुरू आहे। तर या आपण खरेदी पण करू शकतो। अशा प्रकारे इथे बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात। तुम्ही पाहू शकता या जुन्या काळातील स्वयंपाकघरातील गरजेच्या वस्तू आहेत। यातल्या काही वस्तू गावात अजूनही वापरल्या जातात। आता सगुणा बाग आपण गाडीवरती फिरूया। दोघ जण आहेत, आम्हाला दादा तुम्ही ओळखा असाल, आणि हाय राजेश दादा आमच्यासोबत आज। चला चला मित्रांनो, चला आपण आज सफारीला निघूया सगुणा बागेच्या। ऊन पण आहे, मस्त छान आहे वातावरण इकडचं, आणि आता गरम नाही होते। आत्ताशी 10 वाजलेत म्हणून, नंतर हळूहळू ना तापायला लागेल खूप इथे। पण झाडं तेवढं काही होणार नाही, वारा पण आहे मस्त इथे आतमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आता मलखांब बघायला। तर ते विविध प्रकार दाखवते आपल्या मलखांबचे, आपण ते पाहूया। दूसरा डेमो हमारे सामने हो चुका है। सबसे ऊपर हैंड स्टैंड और नीचे तो ओपन फरारा। उनके मलखांब के जितने सारे डेमो थे वो डेमो यहाँ पर दिखाकर हो चुके हैं। अभी हमारे सामने एक रोप है, उस रोप के ऊपर हम रामदेव बाबा जैसे आसन के अलग अलग प्रकार देखने वाले हैं।
और अभी हमारे सामने हमारे भविष्य के रामदेव बाबा आ चुके हैं, लेकिन उस रामदेव बाबा को दाढ़ी है, इसको सिर्फ दाढ़ी नहीं है। ये लड़का इस रोप को न छोड़ते हुए हमें आसन के अलग अलग प्रकार दिखाने वाला है। और पहला प्रकार हमारे सामने हो चुका है रोप पद्मासन। पद्मासन का ही हस्तपदासन रोप हस्तपदासन। रोप निद्रासन। वो लड़का उस रोप को छोड़ नहीं रहा है और हमें अलग अलग प्रकार दिख रहा है। उस लड़के ने पैरों की उंगलियों में उस रोप की नॉर्मल ग्रिप पकड़ी है और जो भी अपना बॉडी का वेट है यहाँ पर पूरी तरह से छोड़ दिया है। इसे कहते हैं रोप चक्रासन। अभी हमारे सामने ऋतिक पवन नाम का लड़का आया है। ये लड़का जितना सारा रोप है वो रोप अपने पैरों में फंसाने वाला है और इस रोप से वो खुद की छुटकारा कैसे पाने वाला है अभी हम सामने देखने वाले हैं। रोप ग्लाइड टू बजरंग, यहाँ पर इसने रोप ग्लाइड टू बजरंग किया है। अभी हम एक ही रोप के ऊपर एक साथ आसन के 4 प्रकार देखने वाले हैं। हम एक ही रोप के ऊपर एक साथ आसन के 4 प्रकार दिख रहे हैं। सबसे टॉप में सिंपल क्रॉस, सेकंड वीरभद्रासन और पद्मासन के ऊपर निद्रासन। भारत माता के जय। भारत माता के जय। वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज के जय। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। इथे हॉर्स रायडिंग पण होते, करू शकता पेडमध्ये घेतात ते। नाव का आपलं? मनोहर। मनोहर। मी आता हॉर्स रायडिंगला चाललो आहे। काय माहिती द्यायची ते देऊ शकता। हॉर्स रायडिंग करायचं मजा येते। हां आणि काका
घोड्यावर राईड केली. ह्याचं नाव बादल आहे. बादल बादल बाय बादल. थँक्यू. राईड खायला खूप मस्त मजा आली. पहिल्यांदा केली मी राईड आयुष्यामध्ये. जाम भारी वाटते. इमोजी राईड नव्हते ते. तर मित्रांनो आता आलो आपण मातीची भांडी बघायला. गावामध्ये याला कुंभारकाम बोलतात. तर चला पाहूया आपण कसे करतात ते. सेगवे म्हणतात. ठीक आहे. ही पूर्ण तुमच्या बॉडी वेटवरती चालणार. जसं तुम्ही बॉडीचा वेट पुढे टाकला पुढे जाणार. जसं बॉडीचा वेट तुम्ही जास्त पुढे टाकाल ना तसं त्याचं स्पीड वाढणार. आणि जर तुम्हाला ब्रेक लावायचं असेल ना फक्त हलवं बॉडी मागे करायची. आता तुम्ही हँडलच्या असे क्लोज असणार ना फक्त थोडी बॉडी मागे करायची ब्रेक लागणार. आणि ज्या पण डायरेक्शनला टर्न करायचं आहे ना तिकडे एकदम इझिली हँडल असं पुश करायचं बघ. ठीक आहे. सो मित्रांनो आता मी माशांना खाणं टाकतो. आता मासे बघू दिसतात तिथे इथे. त्यामुळे माशांचे खाद्य पाव आहेत सुकलेले पाव. म्हणजे लिहिलं पण आहे माशांना खाणं टाका. आपण आता आलोय पॅडल बोटमध्ये. पाहू शकता ह्या राजेशदा आणि दादा पॅडल करत आहेत. बोटिंग केली आहे. खूप मजा आली. मला का मेहनत करायला लागलीच नाही. दादा आणि राजेशदा फक्त चालवत होते. आता आपण जाऊ नेक्स्ट लोकेशनला. बघूया. या ॲक्टिव्हिटी इकडच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटी या फ्रीवाल्या आहेत इकडच्या या बोडोच्या. आणि या पेडवाल्या आहेत. हॉर्स रायडिंग, कायाकिंग, बैलगाडी, आर्चरी. तर मित्रांनो आता इथे आपण आलो आहे. इथे मागे तळ आहे. त्या तळ्यामध्ये आता मासे पकडतील ते आपण पाहूया. बघू शकता इथे आता हे जाळं खेचून त्या एंडपर्यंत येणार तिथे. आणि तिथे मासे बघायला भेटते. आपल्या मोठे मोठे मासे त्या तळ्यामध्ये ते आपण बघूया. चला त्या साईडला जाऊ आता. आता
पानी में से ऑरेंज कलर में जो फिश दिख रहा है उसका नाम है चाइनीज कार्प और मराठी में पानी में से सुना होगा पिराना गलती से मुंह में उंगली जाएगी तभी वो बाइट कर सकता है, ऐसे कुछ करेगा नहीं। नाम है पिराना। ॲक्टिव्हिटीज होते इथे आणि इथून वरती जायचं ते झिपलाईनसाठी. या झाडाचं नाव काय आपल्याला माहीत नाही, आपण इथे माहिती घेऊ. या झाडाची आहे, पाहू शकता. एक मस्त काम आहे की जी झाडं आपल्याला नाव नाही माहिती, जी नवीन नवीन आहे स्पेशीज ते आपल्याला माहीत नाहीत, त्यांचे तिथे नावं लिहून ठेवले त्यांनी अशा बोर्डवरती. आता पाहिला तो मग अशी पण तिथे चिकूचा पाहिला असेल तुम्ही, तिथे खूप भारी वाटतं आणि त्याची माहिती पण आपल्याला मिळते. तुम्ही पॉज करून ती वाचू शकता. आपण प्लॅन करणार आहे. नाव काय तुझं? दिलीप धुले. सो खूप मजा आली गाईज. झिपलाईन करताना एक मजा आली, मस्त मजा आली. आणि इथे सगळी झाडं लावली आहेत. इथे कोरफड आहे, कोरफडीची शेती केली, सगळे कोरफड लावले. साईडला भात आहे तिथे पण करतात, पाहू शकता. कायाक या बोटी आहेत, त्याला कायाक म्हटतात. आणि आता आपण जाऊ खाली नदीत. कायाक पण करत मगाशी बोललो असं. आणि हा जो तिथे रोप दिसतो ना लावलेला तेवढा, त्याच्या पलीकडे जाऊ शकता कोणी खोल पाणी आहे म्हणून. आणि पर्यटकांना फक्त एवढंच त्याच्यात कायाकिंग करून फक्त चालते. पाहू शकता पाणी तो वाहत आहे. तबेला आहे, त्या तबेल्यामध्ये आला आम्ही आता घोडा आणि उंट बघायला. आणि त्या थोड्या वेळात बाहेर पण काढतील आता. उंट आहे एअर राईडसाठी. दात बघायचे, दात 3 उंट आहेत ते. इथे घोडा पण आहे. मित्रांनो आम्ही सगुणा बागेला भेट देऊन झाली आहे. खूप भारी मजा आली आम्हाला. आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि या चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि सगुणा बाग व्हिजिट दिल्यानंतर आमचा वाटला म्हणून तुमचा एक्सपिरियन्स. बाय बाय.